सन मराठीवरील सध्या चर्चेत असलेली मालिका मी संसार माझा रेखीते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत अनुला त्रास देणारा अविनाश पाहून अनेकांना रागही येतो. पण ही भूमिका साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. मालिकेत अविनाशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं खरं नाव आहे हरीश दुधाडे. ते मूळचे अहमदनगर येथील आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण श्री समर्थ विद्यामंदिर अहमदनगर येथे पूर्ण केले आणि पुढे सिंहगड कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्यस्पर्धांमधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. करिअर घडवण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि 3 पत्ती या चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली. टेलिव्हिजनमध्ये त्यांना पहिली संधी कन्यादान या मालिकेतून मिळाली. यानंतर त्यांनी सुवासिनी, माझे मन तुझे झाले, नकळत सारे घडले, तू सौभाग्यवती हो, तुझ्या इश्काचा नादखुळा आणि तुमची मुलगी काय करते अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. चित्रपटांमध्येही त्यांनी फर्जन आणि पावनखिंड यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. विशेषतः पावनखिंड चित्रपटातील बहिरजी नाईक ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर हरीश दुधाडे हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव समृद्धी निकम आहे. सध्या मी संसार माझा रेखीते मालिकेत अविनाशच्या भूमिकेमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मालिकेतील अविनाशची भूमिका कशी वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी कलाकारांबद्दल माहिती मिळवण्यासाठी कलाकार कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका.